दुःखाची जनाती येरती माये ग दुःखाची जनाती येरती माये दुःखाची जनाती येरती माये ग दुःखाची जनाती तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे घेते मागे. जर प्रत्येकाला जायचं आहे तर मागे आपलं काहीतरी ठेवून जावं लागेल. आज हा जो कार्यक्रम होतोय हा कशामुळे होतोय? बाबा मागे काहीतरी ठेवून गेले. सद्गुरू महाराज पाटील मागे काहीतरी ठेवून गेलेले आहेत. काय ठेवून गेले? हे सगळं त्यांचं कार्य ठेवून गेलेले आहे. आणि त्यांच्या कार्याच्या निमित्ताने त्यांची आठवण आज सगळ्यांना होते आणि म्हणून त्यांचा हा सोहळा होत आहे. प्रत्येकाला जर मारायचं आहे तर मागे आपलं काहीतरी कार्य बघ. काहो तू बरोबर आहे, आम्ही काय केलं म्हणजे आमचं मागे नाव राहील, आमची कीर्ती राहील ना, काहीतरी तर करावं लागेल ना. तू बरोबर आहे म्हणतात, काही जास्त करू नका, 2-4 गोष्टी केल्या तरी तुमची कीर्ती राहील. आणि काहो तू बरोबर काय करा, तू बरोबर आहे म्हणतात, काही जास्त करू नका, फक्त गोड बोलला तरी कीर्ती राहील. नुसतं गोड बोललं तरी कीर्तीच बरं आहे. माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. माणूस बोलण्यातून ओळखावा. बघा जेव्हा गोड बोलण्याचा विषय येतो ना, 2 पक्षांची आपण तुलना करतो, कावळा आणि कोकिळ. कावळा काय आपल्या विरोधी पार्टीतला नाही आणि कोकिळ काय आपल्या भावबंदीतली नाहीये. पण गोड बोलण्याचा विषय येतो तेव्हा आपण कोणाचं नाव घेतो? कोकिळेचं नाव. जेव्हा गोड बोलण्याचं नाव येतं ना तेव्हा कोकिळेचं नाव येतं. बघा तुमच्याकडे जमीन किती असं काय सांगता? जमीन किती? 7-12 सांगतो. आणि जमीन कशी? दुपारी बाबांनी सांगितलं वाटतं त्यांच्या प्रवचनात. जमीनचा पोत कसा हे कोण सांगतं? ज्ञानोबा म्हणतात, भूमीचे मार्ग सांगे कोंबाची गवलं. त्या भूमीमध्ये उगवणारा कोण सांगतो की जमीन कशी आहे. मग त्याप्रमाणे जर मी गोड बोललो तर माझी कीर्ती राहते. मग काहो तू बरोबर आहे, आम्ही कलियुगात जन्माला आलो आहे, आम्ही 21व्या शतकामध्ये आहेत. आम्ही जर नुसतं गोड बोललो तर ही दुनिया आहे ना, हे जग आहे ना, आम्हाला जगू देणार नाही. नुसतं गोड बोललं तर, नुसतं गोड बोलून इथं जगणं शक्य नाही. आम्हाला दररोज गोड बोलायचं. अहो तुम्हाला शक्य झालं नाही, आम्हाला शक्य आहे का? नाथ बाबा, शांती ब्रह्म नाथ बाबा सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, काय माय गेली होती. नाथ बाबा सुद्धा म्हणतात की काय माय गेली होती भुजापाशी. म्हणजे नाथ बाबा जे शांती ब्रह्म आहे, शांतीचे पुत्र आहेत, त्यांना सुद्धा एवढा संताप आला की त्यांनी हे प्रमाण दिलं. तेव्हा आमच्या सारख्याचं काय आहे? आम्ही सामान्य जीव आहोत. आणि आमच्यामध्ये जे षड्रूप आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे आम्ही त्यांना दिवसभर आम्ही सांगतो लोकांना की बाहेर काढा बाहेर काढा, पण वेळ अशी येते आमचे सुद्धा उफाळून येतात की नाही, ते निघतच नाही. बाबा दर्शन बाबा बघा विषय ते कसे निघते सांगतो. बघा तुम्ही सगळे गावाकडे जातात का? जातात ना गावाकडे? गावाकडे जाताना तुम्ही सगळे दरवाजे खिडक्या बंद करून जातात, बरोबर? 2-2 कुलप लावतात, खिडक्याला पडदे पण लावून जातात, निघताना घर स्वच्छ करून जातात. पण जेव्हा तुम्ही 2-3 दिवसात आड गावात परत येतात, दरवाजा उघडतात, तेव्हा घरामध्ये टीव्हीवर, टीपॉयवर, टेबलवर अशी धूळ असते, धूळ. मग मला प्रश्न असा विचारायचा आहे, जर तुम्ही जाताना घर स्वच्छ करून गेले, दरवाजा खिडक्या पडदे वगैरे लावून कुलप लावून गेले, 2-2 कुलप, मग धूळ आली कुठून बाबा? तुम्ही धूळ स्वच्छ करून गेले ना. बाबा म्हणतात आपलेच जात नाही, त्याचं ती धूळ जातच नाही, ती तिथंच होती. जाताना फक्त ती वर आली आणि तुम्ही गेल्यावर वातावरण शांत झालं आणि ती धूळ खाली बसली. तशी आपले दुर्गुण आहेत ना, हे नामस्मरणाने आपण त्यांना दाबू शकतो. 100% जात नाही. कितीही मोठा साधू असू द्या, कितीही मोठे सद्गुरू असू द्या. बघा कधी कधी आपण विचार, एखाद्या महात्म्याकडून असं आचरण घडतं. आता आमचा विषय झाला, ते महात्मे असतात महाराज, पण कधीतरी ते असे संतापात दिसतात. आता बघा तुमच्या इथं तुम्हाला जर चांगला अनुभव आहे, तेव्हा 12 वर्षानंतर जो सोहळा येतो कुंभमेळ्यामध्ये, किती मोठे मोठे साधू असतात, त्याचा संताप पाहिला आहे कधी? फार संतापी असतात. मग ते एवढे साधू आहेत, एवढा संताप कसं काय? त्यांचे सुद्धा दुर्गुण पूर्णपणे नष्ट होत नाही. मला सांगायचंय
दुर्गुण फक्त आपण त्यांची जी तीव्रता आहे ना ती तीव्रता कमी करू शकतो नावाच्या बळाने. काम क्रोध बंदी खाणे आम्ही इंद्रियाच्या धनी आहे. आम्ही फक्त काम क्रोधाला बंदिस्त करून देऊ, त्याला शांत करू शकतो, पूर्णपणे नष्ट नाही करू शकत आपण काम क्रोधाला. किती साधू राहा, किती मोठे महात्मा व्हा, पण हे जात नाही ते त्याला बरीच शक्य आहे. त्यांना फक्त आपण शांत करू शकतो, पण वेळ आल्यावर मात्र ती उफडून आल्याशिवाय राहत नाही. घरच्यामुळं वेळ आल्यावर उफडून राहत. म्हणून माणूस बोलण्यातून जाणावा. काहो तुकोबारे आम्हाला शक्य नाही, संतांना शक्य झालं नाही, आम्हाला शक्य. मग दुसरा मार्ग सांगा. तुकोबारे म्हणतात चला ठीक आहे, गोड बोलणं शक्य नाही ना, मग कीर्ती मागे राहावं. म्हणून तुम्ही काय करा, देश सेवा करा. देश सेवा करा कीर्ती नाही. हो, भरपूर आपण स्वातंत्र्य योद्ध्यांची इथं नावं घेऊ शकतो, भरपूर कथा आपण सांगू शकतो. प्रत्येकाने देशाची सेवा केली, भारत स्वातंत्र्य व्हावा म्हणून स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला आणि आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. देश सेवा केल्याने कीर्ती मागे राहते, देश सेवा केल्याने कीर्ती मागे राहते. पण तुकोबार आहे, प्रत्येकाला जर बंदूक घेऊन सीमेवर जायचं गरज नाही. जाऊ शकतो आपण सगळेजण? नाही जाऊ शकत. दुपारी कोणतरी उदाहरण दिलं की 100 मुलं परीक्षा देतात किंवा 2-4 मुलं लागतात. आपण सगळे ते शारीरिकदृष्ट्या पात्र त्यासाठी नाही आहेत, पण ठीक आहे, ते पण सगळ्यांसाठी नाही. तुकोबार तिसरी गोष्ट सांगा, काय सांगतोय? कीर्ती मागे राहण्याचे उपाय सांगतोय. तुकोबार म्हणतात तुम्हाला गोड बोलणं शक्य नाही, तुम्हाला देश सेवा शक्य नाही, मग तुम्ही समाज सेवा करा. समाज सेवा केल्यावर कीर्ती मागे राहते. हो, तुकोबार म्हणतात समाज सेवा केली तरी तुमची कीर्ती मागे राहते. 2च उदाहरण देतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या समाजसेवेची शासनाला दखल घ्यावी लागली आणि त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू झाले. पण का हो तुकोबार आम्हाला ते पण शक्य नाही, आम्ही पोटार्थी माणसं आहोत. त्या दोन्ही संतांचे तुम्ही नावं सांगतात, त्यांनी तर संसार सोडून दिला, गावोगाव फिरायचं, गाव स्वच्छ करायचं, रात्री कीर्तन सांगायचं. आम्हाला शक्य नाही, आम्ही पोटार्थी आहेत ना, आम्हाला शक्य नाही. पुढचा उपाय सांगा. तुकोबार म्हणतात पुढचा उपाय सांगतो, तुम्ही नामस्मरण चिंतन करा. काहीच तुम्हाला शक्य नाही. या कलियुगामध्ये जर तुमची कीर्ती राहावी असं वाटत असेल ना, तर जे सद्गुरू महाबाबांनी केलं, जे सद्गुरू सच्चिदानंद शिवबाबा रामदास बाबा यांनी केलं, जे सकल संतांनी केलं, काय केलं? देवाची भक्ती योग्य रीतीने करा. तो भगवंत ज्याच्यासाठी तुम्ही पृथ्वी तलावावर माणसाचा जन्म घेऊन आले ना, ते करा, म्हणजे तुमची कीर्ती राहील. विठ्ठल विठ्ठल. काय करावं म्हणजे कीर्ती राहील? तुकोबार म्हणतात काही जास्त करायची गरज नाही. या कलियुगामध्ये जर तुमची कीर्ती राहावी वाटत असेल ना, तर कलियुगामध्ये जे साधन सांगितलं त्या साधनाचा उपयोग करा, ते साधन वापरा. आणि कलियुगामध्ये जर तुमचा उद्धार व्हायचा असेल, जर या कलियुगातून तुम्हाला तरुण जायचं असेल, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा
साधन सांगितलं, तुम्ही हरीचं नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या, तुमचा उद्धार होईल. नुसता उद्धार नाही होणार, तुमची कीर्ती मागे राहील. किती लोकांची कीर्ती राहिली? सकल संत समुदायाचं आपण या ठिकाणी नामस्मरण करू शकतो. सकल संतांची काय केलं त्यांनी? काहीच केलं नाही. काय केलं? भगवंताची भक्ती ज्या रीतीने करायला पाहिजे त्या रीतीने केली. आमचे बाबा नेहमी सांगायचे, 700-800 वर्षापूर्वी असं म्हणतात, 700-800 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांना साक्षात्कार झाला. नामदेवरायांशी भगवंत बोलत होते, नामदेवरायांच्या हातचं खात होते. तुमचा किती विश्वास याच्यामध्ये? कोणाचा नाही आहे ना? 100% हात वर करा ना. मग सगळ्यांचा विश्वास आहे? 100% विश्वास आहे का? काऊ आम्ही आमचं सगळं नाही ना? आहे ना? 700-800 वर्षापूर्वी नामदेवरायांच्या हातचं खात होते, नामदेवरायांशी बोलत होते, जनाबाईच्या गोऱ्या वेचू लागत होते, सजन कशा घरी मांस सुकू लागत होते, आहे ना? चोखोबाच्या घरी त्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. ह्या सगळ्या कथा आहेत का? बरं, तुमचा विश्वास आहे का या गोष्टींवर? 100% विश्वास आहे ना? मग आमचे बाबा असं म्हणायचे की बाबा 700-800 वर्षापूर्वी, 300-400 वर्षापूर्वी तुकोबारांच्या काळात जर भगवंत प्रत्यक्ष होते, संतांची बोलत होते, त्यांच्याबरोबर हितगुज करत होते, त्यांच्या कामाला येत होते, मग त्या काळी जो सूर्य होता तो आज पण आहे, त्या काळी जो चंद्र होता तो आज पण आहे, त्या काळी जी हवा होती ती आज पण आहे, त्या काळात जे पाणी होतं ते आज पण आहे. मग त्या काळात देव होता आणि आज काय देव फाशीवर गेला का? जर हे शक्य आहे, त्या काळात जी परिस्थिती होती ती आजच्या 2024 मध्ये मग तीच परिस्थिती आहे. मग तेव्हा देव संतांसोबत येत होता, संतांशी बोलत होता, त्यांच्या कामा करू लागत होता, त्यांच्या अडी अडचणी त्यांच्या सोबत राहत होता. आता का देव येत नाही? बरं ठीक आहे, दुसरा प्रश्न, त्या काळात जेवढी भक्ती होती तेवढी भक्ती आता चालू आहे का जास्त आहे? दिसायला जास्त आहे. मग असायला कशी ते सांगतो महाराज. दिसायला कशी आहे, असायला कशी आहे? दिसायला जास्त आहे. महाराजांनी सुंदर उत्तर दिलं. त्या काळात जी भक्ती होती ती आज पण आहे, पण त्या काळात रीतीचा परमार्थ होता. आता रीतीचा परमार्थ झाला नाही. बघा, माझ्या माता भगिनींना हात जोडून एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. उत्तर दिलं तर कीर्तन पुढे सरकेल. तुम्ही दररोज स्वयंपाक करतात ना? मला पुढचा प्रश्न, तुम्ही जो दररोज स्वयंपाक करतात तो तुम्हाला आवडतो तो करतात का यांना आवडतो तो करतात? यांना आवडतो. पक्का आहे ना उत्तर? म्हणजे दररोजच्या स्वयंपाकामध्ये आपण आपली आवड जपत नाही, ज्याच्यासाठी स्वयंपाक करायचा त्याची आवड महत्वाची, बरोबर ना? मग जर दररोजच्या व्यवहारामध्ये आपण एवढी आवडीनिवडी जपतो, तर मी जो परमार्थ करते, मी जी भक्ती करते ती मला आवडणारी असावी का ज्याच्यासाठी करायची त्याला आवडणारी असावी? कोणाला आवडणारी असावी? त्याला आवडणारी असावी. पण नेमकं आपण काय करतो? आपल्याला जे पटतं ना ते आपण करतो. देवाला काय आवडतं याच्याशी मला काहीच घेणं नाही. आपण मनाच्या मार्गाने भक्ती करायला सुरुवात केली आणि मग ज्ञानोबा म्हणतात, मनोमार्गे गेला तेथेची मोकळा आणि पाठी स्थिरावला तो किरा, आणि पाठी स्थिरावला तो किरा, पाठी स्थिरावला तो किरा.
म्हणून आपली भक्ती डेकोरेशन भक्ती आहे, दिखाऊ भक्ती आहे, डेकोरेशन भक्ती. मोठा मंडप, भव्य दिव्य, आमचा भव्य सप्ताह होतो. आमचा सप्ताह जी टॉकीजला आहे आणि आपण आनंदाने अजून जी टॉकीज फेम, अमुक फेम, तमुक फेम. बघा तुम्ही मोठ्या मोठ्या पत्रिका आमच्या भागात खूप आहेत, खूप आहेत काय, हो मोठ्या मोठ्या लिहितो आपण. नाही, विषय समजून घ्या. महाराज स्वतः पदव्या कधीच लावत नाही. महाराजांना पदव्या दिल्या जातात आणि महाराजांना पदव्या कोण देतं? आपण देतो. स्वतःहून कोणीच घेत नाही पदवी. बघा, महाराजांना दोष कधीच द्यायचा नाही. महाराजांना दोष कधीच द्यायचा नाही. दोष कसा आहे, आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यात मोठं पाहिजे. आपल्याला वाटतं ना, आपला कार्यक्रम, आपल्या गावातला कार्यक्रम पंचकृषीमध्ये मोठा पाहिजे आपल्याला वाटतं. बघा, एक आमच्या खानदेशामध्ये मुलाचे लग्न जमत नाही. धर्मसेवन एका मुलाचं लग्न जमलं, एकदम फास्ट जातो. मला काय सांगायचं फक्त ते सिद्धांत लक्षात घ्या. नवीन नियम आहे आमच्या खानदेशामध्ये, लग्न जमलं की साखरपुड्यामध्ये फोन दिला जातो. बाबा मोबाईल साखरपुड्यामध्ये. नंतर ती मुलगी आणि तो मुलगा गप्पा मारतात. तो प्रश्न अनुत्तरित आहे की जी मुलगी 18 वर्ष 20 वर्ष त्या आई वडिलांसोबत वाढते, त्यांच्याशी तिला बोलायला 5 मिनिटं वेळ राहत नाही, पण 5 मिनिटं भेटलेल्या मुलासोबत ती 2-2 तास काय बोलते, मी त्याच्या शोधात आहे. हे उत्तराचं नेमकं काय 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 बोलत असेल, तिला काही आई वडिलांशी बोलायला वेळ नाही. बरं ठीक आहे, झालं लग्न. दुसरा नियम असतो, लग्न झाला का रूम करावी लागते. लग्न झाल्याबरोबर तो नाशिक, मुंबई, पुणे जिथं कुठे असेल ना तिथं रूम खोली केली जाते. नवीन लग्न झालेली मुलगी खोलीवर गेलेली आहे. भगवंताची कृपा झाली, 1 वर्षानंतर पाळणा हल्ला, मुलगा झाला. एक खूप हसता तुम्ही, मुलगा झाला. इकडे गावाकडे आनंद आहे. त्या मुलाची आजी आजोबा अगदी खुश आहेत. साखर वाटणं चालू आहे गावभर. नातू झाला, नातू झाला, नातू झाला, नातू झाला. कोणत्या महाराजाचं कीर्तन ठेवावं 5वीला इथपर्यंत नियोजन चाललं त्यांचं. 3 दिवस झाले त्यांना फोन आला, कीर्तन वगैरे रद्द करा, बाळाची तब्येत खालावली. बाळाची तब्येत खालावली, कीर्तन वगैरे सगळं काय रद्द करा. बाळ सिरियस झालं की त्या दिवशी फोन आला, 3ऱ्या दिवशी फोन आला. योगा कसा असतो, त्या बाळाला बघायला सगळ्यात अगोदर कोण जात असेल तर त्या बाळाची मावशी जाते. जनरल आहे, तुमच्याकडे तेज आहे, आमच्याकडे तेज आहे. ती मावशी म्हणजे जी दिदी तिचं लग्न झालं होतं ना, तिच्या बाळाला बघायला तिची मोठी बहीण गेली आणि म्हणाली, का ग दिदी, या बाळाची तब्येत काय खराब झाली, बाळाकडे लक्ष देत नाही का? ती दिदी त्या ताईला म्हणते, ताई जसं बाळ झालं ना मी 100% बाळाकडे लक्ष देते. म्हणजे काय करते, म्हणजे बाळ सकाळी उठलं की त्याची मालिश करते, त्याला आंघोळ घालते, त्याला झोपवते, उठल्यावर त्याचं मेकअप करते, नवीन नवीन कपडे घालते. आणि बाई म्हणे, त्याला सजवण्यामध्ये माझा दिवस कसा जातो हे मलाच कळत नाही. आता मी इथं माझी आजी बसते, शेवटी बघा आजीला विचारतो, आजी त्या बाळाला सजवणं महत्वाचं आहे का त्या बाळाला आईचं दूध महत्वाचं आहे? हा, मग ती ताई विचारते, का ग दिदी मग तू त्याला दूध केव्हा पाजते? ती दिदी म्हणते, ताई त्याचं हे पूर्ण डेकोरेशन करण्यामध्ये माझा वेळ जातो, मी त्याला दूध पाजायचं विसरून जाते. आता मला सांगा, त्या बाळाला गरज कशाची आहे? त्याला फाटक्या कपड्यात गुंडाळा, पण त्याला वेळोवेळी आईच्या दुधाची गरज आहे. तसं माझ्या भगवंताला तुमच्या डेकोरेशनची गरज नाही. जे महाराज बोलले, आमची भक्ती दिसायला मोठी, असायला नाही. आपण भगवंताला खऱ्या भक्तीचं दूध पाजत नाही. आणि अंतरीची घेतो गाडी, अंतरीची घेतो गाडी, अंतरीची घेतो गाडी, अंतरीची घेतो गाडी, पाणी जोडी आहे जोडी,
आहे जोडी भावाची. देव सोयरा आज पण आहे, पण भाव महत्वाचा आहे. आणि तुम्हाला आपला भाव फळाला येत नाही, आपली भक्ती फळाला येत नाही, भगवंत येत नाही. बघा जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात की जर तुम्हाला तिथे मागे ठेवायचे असेल तर तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरलेलं असावं, या जीवाचं उद्दिष्ट ठरवावं, त्याने शिव व्हावं, शिवापर्यंत पोहोचावं. हिमालयामध्ये उगम पावणारी गंगा झुळझुळ झुळझुळ वाहते, अनेक लहान मोठ्या नद्या सोबत घेते आणि शेवटी कलकत्त्याजवळ समुद्राला मिळते. पुढे ती गंगा राहत नाही, पुढे ती गंगा राहत नाही, ती काय होते, समुद्र होते. पुन्हा ती गंगा होऊ शकते. तू का म्हणे गंगा तुकामने गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळाली, ती आली कुठून, हिमालयातून. आली कुठून, सायन्सचे विद्यार्थी नाही तिथं दिसतात मला, आली कुठून, समुद्रातून. तिचा उगम समुद्रात आहे. उन्हाळ्यामध्ये बघा जलचक्र इयत्ता तिसरी मध्ये आम्ही शिकवतो, इयत्ता तिसरीला आम्ही जलचक्र शिकवतो. उन्हामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होते, तिचे ढग बनतात, तो पाऊस पडतो, परत ते पाणी समुद्रात येतं. मग तिचा उगम सागरातला आहे आणि गेली कुठे, सागरात गेली. तिला हे कळतं की मला कुठे जायचंय, मी या जीवाला कळू नाही का. हे सामर्थ्य आपल्यामध्येच आहे, हे जे सामर्थ्य आहे ना आपल्यामध्येच आहे. कारण माहिती का तुम्हाला, बघा हा ज्वारीचा दाणा, माझे बाबा सांगायचे हा ज्वारीचा दाणा आहे ना, तुमच्यासाठी ज्वारीचा दाणा आहे बाबा, पण मला याच्यामध्ये धसकट दिसतो, मला याच्यामध्ये 7-8 फुटाचं ताट दिसतं, पुढे 1 फुटाचं कणीस दिसतं, त्याच्यावर लागलेले 1000 दाणे दिसतात, पानं दिसतात, सगळं या एका ज्वारीमध्ये दिसतं. दिसतं का तुम्हाला, असतं ते, पण ते दाखवण्यासाठी जातीवंत शेतकऱ्याकडे जावं लागेल बाबा, जावं लागेल ना. मग हा जीव जिथून निर्माण झाला, या जीवाला तिथपर्यंत नेण्याचं काम जातीवंत सद्गुरू करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या माणसाच्या जन्मामध्येच का तुम्हाला एवढं सांगितलं जातं, त्याचं उत्तर आहे इतर योनीच्या ठाई तो हा उपाय, तो हा विचारायचा नाही. दुसऱ्यांना काहीच घेणं नाही महाराज, आपल्याला जाईल. कारण आहार निद्रा भय मैथून सगळ्यात नाही, आपल्याला बुद्धी नावाची वस्तू जास्त दिली आहे. आणि या जगावर बुद्धी राज्य करते, धियो योना प्रचोदयात. या जगावर बुद्धीचं साम्राज्य आहे आणि त्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे. पण नेमकं आपण ती करताना दिसत नाही. आपण म्हणजे आपण इथं बसलेले नाही, सगळेच आम्ही सुद्धा भेटे बांधणार आहे. इथून सुरुवात करतो. बाबा म्हणायचे पहिले तुम्ही पहिले स्वाध्याय करा, तुम्ही पहिले स्वतःचा अभ्यास करा आणि मग लोकांना सांगायचं. जोपर्यंत सांगणारे बदलत नाही, आपण ऐकणाऱ्यांकडून अपेक्षा करू शकत नाही. करू शकतो ना. आम्ही काय प्रयत्न करतो, ही एरझार आहे ना, एरझार याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. लाज बाबा जास्त जास्त कडू झाला का ना, ठीक आहे बाबा, याची लाज वाटली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात ऐशी याची अवकळा खेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा आणि सुगा गोड. ज्ञानोबराय म्हणतात जो चांगले माणूस आहे ना, चांगला माणूस त्याला लाज वाटते. कशाची लाज वाटते, पुनरपी मनरम पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठेरी साहेब. किती वेळा जन्मावा यावे, किती वावे फजित, याची लाज वाटते कोणाला, निर्मळ माणसाला. आणि निसुगा म्हणजे काय, पट्यारा. निसुगा म्हणजे काय, पट्यारा. बघा एखादा सराईत गुन्हेगार असतो ना, तो नेहमी जेलमध्ये जातो, तो भेटला का हो तुम्ही नेहमी जेलमध्ये जातो, जेल तो हमारी ससुर आले, आना जाना चालू राहत आहे. आणि एखाद्या चांगल्या माणसाला, इज्जतदार माणसाला जर जेल झाली, होऊ नये झाली, तर त्याला लाज वाटते ना, ते तोंड दाखवत नाही. तसं ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. कोणाला, निर्मळ माणसाला त्याची लाज वाटते. आणि निसुगाय ना पट्यारा, त्याला काहीच वाटत नाही. आणि म्हणून ज्याला याची लाज वाटते ना, त्याने प्रयत्न करावा त्याला साठवण्याचा.
किती सोपं आहे, अध्यात्म फार सोपं आहे. मग त्याची ही एरझार आहे ना, एरझार कोणाची संपत आहे? तुकोबराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, हरी साठवला कुठे? हृदय मंदिरी. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. ज्याने या हृदय मंदिरामध्ये हरी साठवला त्यांची एरझार संपते. मग का हो तुकोबराय, मुळात देव कुठे राहतो? देव कुठे राहतो? देवाचा पत्ता कुठे आहे? भगवंत सांगतात देवाचा पत्ता, सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टो मत स्तुती ज्ञान मोहनम च वेदेच सर्वेरहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. जैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांता शिकामो विषयावरी. भगवंत स्वतः देवाचा पत्ता सांगतात की देव भगवंत हृदयामध्ये राहतो. आणि तुकोबराय काय म्हणतात? साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. बघा, एखादी गोष्ट साठवायची आहे, आपण केव्हा साठवू शकतो ती गोष्ट? समजा पोत्यामध्ये काहीतरी साठवायचं आहे, धान्य साठवायचं आहे, काहीतरी साठवायचं आहे पोत्यामध्ये. केव्हा साठवू शकतो? जेव्हा ते पोतं रिकामं असेल तेव्हा साठवू शकतो. या अभंगाची गंमत अशी आहे. तुकोबराय म्हणतात जर हृदयामध्ये भगवंत आहे आणि साठवायचा कुठे? साठवायचा कुठे? हृदय मंदिरात साठवायचं. मग जर तो हृदयामध्ये नाही का? जर पोत्यामध्ये आपल्याला काहीतरी भरायचंय, ते बारदान रिकामं असावं लागतं ना, तरच आपण त्याच्यात बोलू शकतो. इकडे म्हणतात भगवंत मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तरी तुकोबराय म्हणतात की त्याला हृदयात साठवायचं आहे. हे कसं शक्य आहे? कधी बारीक विचार केला का? चांगला बारीक विचार केला तर हृदय रिकामं असलं पाहिजे. मग जर हृदय रिकामं आपण असं म्हटलं तर भगवंताचं वाक्य खोटं आहे. भगवंत खरं बोलले की सर्वांच्या हृदयामध्ये मी राहतो असं. जर भगवंत खरं बोलले तर तुकोबराय कसं काय म्हणतात की जिथं आहे तिथं परत साठवायचं आहे? त्याला कारण असं आहे, तो तिथं प्रत्येकाचा आहे. सामान्य स्वरूपात आपण ती विसरलोय की तो इथं आहे. त्याचं कारण असं आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये, भगवंत म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. पण प्रत्येकाला हे माहीत असणं गरजेचं आहे की तो माझ्या हृदयात आहे. बघा, रात्रीची वेळ होती, एका माणसाला शेतात जायचं होतं पाणी धरायला.
तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बाहेर. हा, तो माणूस गेला, त्याला एकाने बॅटरी दिली. बॅटरी बाबा बॅटरी दिली, नवीन सेल टाकले, म्हणजे घ्या, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा ही बॅटरी तुम्ही ऑन करू शकता, तुम्हाला प्रकाश मिळेल. तो घेऊन गेला, पण त्याला गरज पडली तेव्हा प्रकाश निघत नव्हता बॅटरीतून. तो आला परत, त्याने सगळं पाहिलं, वर खाली करून पाहिली बॅटरी, इकडे तिकडे हलवून पाहिली, प्रकाश काही देत नाही, प्रकाश काही देत नाही. तो घरी आला, म्हणे का हो अशी काय बॅटरी दिली तुम्ही, तिचा प्रकाशच नाही. त्याने म्हणे हा काय झालं, मी तर तुम्हाला नवीन सेल टाकून दिले. ज्याने दिली त्याने पाहिली आणि त्याने बटन ऑन केलं. म्हणजे दादा तुम्ही बटन ऑन केलं नाही. मग जोपर्यंत ती बॅटरी त्याच्या जवळ होती, जोपर्यंत त्या बॅटरीचं बटन ऑन स्विच ऑन झाला नाही, तोपर्यंत त्या बॅटरीचा त्याला काहीच उपयोग असून नसल्यासारखी आहे. विषय समजला का? अगदी सोपं आहे. जोपर्यंत तो शेतकरी त्या बॅटरीचा स्विच ऑन करत नाही, तोपर्यंत बॅटरी त्याच्याकडे असून नसल्यासारखी आहे. त्या बॅटरीचा त्याला काहीच उपयोग नाही. तसं जोपर्यंत हृदयाचा भगवंत मला कळत नाही, तोपर्यंत हृदयाचा भगवंत हा असून नसल्यासारखा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हा भगवंत कळून देण्याचं काम संत करतात. जो हृदयातला भगवंत आहे ना, तो मला कळवण्याचं काम, मला म्हणजे सर्वांना कळवण्याचं काम सद्गुरू करतात. आणि म्हणून ते सद्गुरूंजवळ वाकावं लागतं. दुपारी कोणतरी बाबांनी सांगितलं, त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं. नतमस्तक. आणि नेमका आपला स्वभाव असा आहे, आपण कोणाच पुढे नतमस्तक होत नाही. तसंच हे शरीर मला जे मिळालं, या शरीर हे केव्हा कामाचं होईल? जेव्हा त्याचा उपयोग मी योग्य कामासाठी करेन. तेव्हा शरीराची उपलब्धी जी मला मिळालेली आहे, मानव देह मला मिळालेला आहे, हा मानव देह ज्या कामासाठी मला मिळालेला आहे ना, त्या कामासाठी झाला तर तो मानव देह किमतीचा आहे. नाहीतर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशील नारायण. हे जे शरीर ज्याच्यासाठी दिलं ना, त्याच्यासाठी आपण ते वापरत नाही. मग अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक थोडासा दृष्टांत समजण्यासाठी. पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप पाऊस पडतोय, धोधो पाऊस पडतोय. आणि एका माणसाने ठरवलं की आता मला छत्री, पाऊस काही थांबत नाही, 2-4 दिवस झाले, छत्री घ्यावी लागेल. तो छत्रीच्या दुकानात गेला. दुकानदार पण हुशार होता. तो म्हणे बाबा मला छत्री दाखवा. दुकानात 3-4 छत्र्या दाखवल्या. म्हणजे चांगली गॅरंटीची, त्या गॅरंटीची. दुकानदार हुशार असतात. दुकानदार त्याची एक छत्री काढली, बाबा ही गॅरंटीची. म्हणजे किती गॅरंटी? दुकानदाराने पाहिला, माझा 70-1 वर्षाचा आहे. म्हणजे बाबा 30 वर्ष गॅरंटी. किती वर्ष गॅरंटी दिली? 30 वर्ष. त्याने पाहून घेतलं, 70 वर्षाचा म्हातारा आहे, 80 वर्षाचं घर नाही. 30 वर्ष हो टिकेल, हो 100% टिकेल. 30 वर्ष गॅरंटी, हो 30 वर्ष गॅरंटी. पण 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्हणजे काय? हिला पावसात भिजू द्यायची नाही आणि हिला उन्हात बाहेर काढायची. किती वर्ष टिकेल? 30 वर्ष टिकेल. त्या छत्रीला पावसात भिजू द्यायची नाही आणि उन्हात बाहेर काढायची नाही. मग कदाचित आमच्या खानदेशचे लोक म्हणतात, तिला उन्हात बाहेर काढायची नाही, तिला पावसात भिजू द्यायची नाही, तिला काय काळी लावान शेका. आपण हळूहळू बोलतो, संत हळू बोलत नाही. संत म्हणतात काय थोडं पण जाळावे ते, काय थोडं पण जाळावे ते, प्रमाण
तुमच्या शरीर कितीही चांगलं आहे, पण ते जर देवाच्या कार्यासाठी उपयोगात येत नसेल, या जीव शिवापर्यंत जात नसेल, या हृदय मंदिरामध्ये भगवंताला साठवता तुम्हाला येत नसेल, तुम्ही कितीही मोठे असा, काय थोरपण जाळावे ते, तुमचं मोठेपण काही जाळायचं काय, तुमचे पण मोठेपण जाळायचं नाही. तुकोबाराय म्हणतात, तो भगवंत जरी सगळ्यांच्या हृदय देशामध्ये असला तरी तो तुम्ही त्याला विसरला आहात, म्हणून त्याला साठवावं लागेल. त्याला साठवणं फार गरजेचं आहे. आणि हा साठवायला काहीतरी कृती आहे. ठीक आहे, बाटली भरून आणली आणि बाटली हाऊस भरून पाणी साठवून ठेवलं, टाकीमध्ये पाणी साठवलं, भांडारामध्ये अन्नधान्य साठवलं, असं साठवलं नाही. तो भगवंत आहे, त्या भगवंताला तिथं साठवावं लागेल. आणि ते साठवण्यासाठी काहीतरी कृती आहे. आणि ती कृती शिकण्यासाठी अशा माणसाच्या शरण जावं लागेल. तो भगवंत तुमच्यापर्यंत आणून देईल. पहिले त्याला कळलेला पाहिजे. एक सुंदर प्रमाण आहे, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा ऐसियाचा पदर, अशा माणसाचा पदर धरावा लागेल ज्याच्यामध्ये देव घरी येईल. घरी म्हणजे कुठे येईल? हृदय मंदिरात येईल. हृदय मंदिरात देव येण्यासाठी अशा माणसाचा कासरा धरावा लागेल. अशा माणसाचा कासरा धरावा लागेल. सिंधी राजा आहे, जरी महारू आबा लौकिक अर्थाने आपल्यामध्ये नसले तरी महारू आबांच्याच पुण्यस्मरणार्थ महारू आबा त्यांच्या विचारांनी जिवंत आहे. महारू आबा त्यांच्या विचाराची जिवंत आहे. आबांनी काय नाही केलं, आबांनी या पूर्ण समाजाला प्रेम दिलं. या पूर्ण समाजाला किती प्रेम द्यावं मोजता येत नाही, एवढं प्रेम द्यावं. मोजता येत नाही महाराज. किती प्रेम केलं महाराबांनी. नाशिक परिसरामध्ये साधकांवर, खानदेशामध्ये साधकांवर किती प्रेम करावं मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपद बाबानं, एवढं प्रेम दिलं बाबानं, एवढं प्रेम दिलं बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपद बाबानं, एवढं प्रेम दिलं बाबानं.
काही सांगलं नाही भागवता तुम्हाला सांगलं नाही मग तो नाही जगत मापन साधू संत मुळात प्रेम घेऊन आलेले असतात साधू संत प्रेम द्यायलाच या ठिकाणी आलेले असतात आणि त्या प्रेमाची मोजदाद केली जात नाही मोजता येत नाही जगाच्या मापानं एवढं प्रेम दिलं माझ्या भारूबाबा या प्रेमाच्या पोटी त्यांनी जो जीव आपल्याला लावला त्यांनी जो खरा परमार्थ खरा देव मला कळावा म्हणून त्यांनी जे कष्ट घेतले साधकांपर्यंत हा खरा मार्ग पोहोचवला बाकीचा खोटा आहे असं म्हणत नाही बरं मी बाकीचा खोटा असं म्हणत नाही माझा स्वभाव आहे तो माझा बाप खरा आहे मग दुसऱ्याचा खोटा आहे का त्याचा बी खराच ना माझा त्याचा बी खराच आहे हो त्याचा खोटा नाही माझा बाप खरा आहे हे 100% खरं पण त्याचा पण बाप खरा आहे हे 1000% खरं हो विषय असा आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तत्व एक आहे कोणाचे भगवे कपडे असतील कोणाचे पांढरे असतील कोणाचे कपडेच नसतील कोणी जटा वाढवल्या असतील कोणी चाटी केली असेल कोणी बिना चपलेचे फिरत असेल पण सगळं तत्व एक आहे एक तत्व आहे हो आणि हे एक तत्व आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून साधू संतांनी परिश्रम घेतले साधू संतांनी कष्ट घेतले साधू संतांनी रात्रंदिवस एक केला हे एक तत्व आणि एक तत्व मनामध्ये धरा असं ज्ञानोबा सुद्धा एक तत्व मना दृढधरी मना हरिशी करुणा एक तत्व जोपर्यंत आपण मनामध्ये दृढ धरत नाही तोपर्यंत देवाला सुद्धा आपली करुणा येत नाही मग हे प्रयत्न कोणी करायचे गुरुनी यायचे गुरुनी करायचे प्रयत्न नाही आपुली आपण करा सोडवण सद्गुरु फक्त आपल्याला मार्ग दाखवतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जातात न पडे गुंठा कोटे काही त्यांच्या मार्गाने गेलो तर वाट सुखकर आहे सोपी आहे त्यांच्या मार्गाने गेलो तर पण जावं तुम्हालाच लागेल जावं आम्हालाच लागेल आपल्याला स्वतः गेल्याशिवाय स्वर्ग दिसत स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणे ना मराठीमध्ये तसं स्वतःही क्रिया केल्याशिवाय भगवंत कळत नाही आपली आपण करा सोडवण आपल्यालाच आपली सोडवण करावी लागणार नाही हृदयातला भगवंत हृदयातच साठवायचा आहे आणि जोपर्यंत हे साठवत नाही मग का तुकोबाराय कसं साठवावं तुकोबार म्हणतात फक्त हृदय हा शब्द तुकोबाराय वापरत नाही हृदय मंदिर हा शब्द वापरतात हे फार महत्वाचं आहे संतांचे अभंग समजणं एवढं सोपं नाही त्यांचा एक एक शब्द मोजून मापून दिलेला आहे त्याच्यामध्ये बदल आतापर्यंत कोणी करू शकलेलं नाही ही मोठी घटना आहे हृदय मंदिर झाल्याशिवाय तिथं भगवंताला साठवता येत नाही
ते मंदिर निर्मळ करावं लागेल. हो, ते निर्मळ केल्याशिवाय तिथे भगवंत येऊन राहत नाही. जर भगवंत यावा असं वाटत असेल, मुळात भगवंत आहे हे विसरू नका. नाही तर परत भगवंत आणण्याच्या परत किती कष्ट केले तरी शेवटी दुःख वाटायला येईल. भगवंत आहे हे विसरू नका. मूळ काय आहे, तो भगवंत आहे याचाच मला विसर पडला. सद्गुरूकडे का जावं? बरेच जण म्हणतात की मला अनुग्रह देणारा माझा सद्गुरू आहे, पण मी तर असं म्हणतो सद्गुरूच्या घरचा रस्ता दाखवणारा सुद्धा सद्गुरू आहे बाबा. अनुग्रह प्रमोद ते दूर राहिलं बाबा, पण हे सद्गुरू आहेत यांच्यापर्यंत जा. असं एखाद्या रस्त्यावरच्या माणसाने त्याचा पत्ता जरी सांगितला ना, तो सुद्धा सद्गुरू. बरं, आपण आहेत कुठे? वाट दावी करी धरून या. आणि नेमका आपला मोठेपणा कशामध्ये चालू आहे? हा माझा गुरु, तो माझा गुरु, तो माझा गुरु, तो माझा गुरु. नेमकं असं नाहीये महाराज. खऱ्या देवाला आपण पारखे जाऊ. हो, तुकोबा म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आपण डेकोरेशन भक्तीच्या मागे लागलो. एक सोपं उदाहरण सांगू का? मी प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे. मी आय एम नॉट अ बाबा. मी कोणत्याच संस्थेमध्ये कीर्तन वगैरे शिकायला गेलो नाही. वयाच्या 21व्या वर्षी नोकरीला होतो. तिथपासून मराठी शाळेत शिकवतोय. हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने बोलायला लागलो. जे तुम्ही म्हणतात ना रेड्यामुखी वेद बोलवले, सगळं हे इथं जिवंतपणे बघून घ्या. हे सगळे रेडे आम्हाला सद्गुरू सच्चिदानंद वगैरे बोलायला लावले. आमच्या मावराबांनी बोलते केले. हे सगळे रेडे आज बोलले ना, हे कोणत्याच संस्थेचे नव्हते. आज बोलतो तुम्ही तसाच. जी घटना आपल्याला कल्पना वाटत होती आतापर्यंत, अहो आपलं युद्ध अशा लोकांची आहे ज्यांना राम मान्य नाही. तुम्ही कधी कल्पना केली? मोठे मोठे पुढारी म्हणतात राम ही फक्त कल्पना आहे. बघा किती मोठा काळ जवळ येऊन गेला, आपल्या घरापर्यंत येऊन गेला. राम मान्य नाही, कृष्ण मान्य नाही. 21व्या शतकामध्ये जिथं विज्ञानाचा एवढा बडीवार चाललेला आहे, तिथं त्या परिस्थितीमध्ये आता काय झालं? हे सिद्ध झालं की नावाच्या ताकदीवर सगळं काही शक्य आहे. पण ते नाम रीतीने घेतलं पाहिजे. नाम सगळ्यांनाच आहे, सगळ्या संप्रदायांमध्ये ते आहे, सगळ्या पंथांमध्ये ते आहे. पण विषय असा आहे ते घ्यायचं कसं हे सांगितलं जात नाही. आणि ते घ्यायचं कसं हे इथं सांगितलं जातं. आणि म्हणून रेडे बोलतात, आजही बोलतात. मग माझा विषय असा होता की हा देव मला कळत नाही. बघा देव एका 5 मिनिटात देव समजून देतो तुम्हाला. प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही सगळे शिकले आहात. मी आजही प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे, मी शिकवतो. जेव्हा एकदा पहिलीमध्ये तुम्हाला बाराखडी शिकवली जाते, कशी शिकवली जाते? बरोबर. बाराखडीच्या पुस्तकामध्ये 12 रुपयाचं पुस्तक आहे, सचित्र बालमित्र. त्याच्यामध्ये चित्र आहे. क कमळाचा क, क कपाचा क, ख खडूचा ख, गवताचा ग. तुम्ही असे शिकलेत त्या? शिकलेत ना सगळे? आम्ही पण असे शिकलोय आणि आता पण तसंच शिकवतो आहोत. बघा दृष्टांत हा माझ्या डोक्यात नाही महाराज. हो, दृष्टांत माझ्या डोक्यात नाही. देव समजायचा प्रयत्न करतो बाबा मी. कोणत्याच गाठ्याचा नाहीये, पण परफेक्ट आहे. बघा हो आपण नंतर बोलूया. बघा माझं मग काय होईल विषयांतर होऊन जाईल. मला जे सांगायचं फार महत्वाचं आहे. बघा योगा कसं झाला बाबा, सगळेजण बाराखडी शिकवायला लागले. आता इथं 3 शिक्षक आहेत. हे बाबा नवापूरला आपले नवसारीला तिकडे शिक्षक आहेत गुजरातमध्ये. हे बाबा नाशिकला शिक्षक आहेत आणि मी आमच्या पावड्याला शिक्षक आहे. बघा गंमत सांगतो तुम्हाला. ते बाबा चोपडाला शिक्षक आहेत. आता विषय असा झाला, आम्ही 4 यांनी पहिलीच्या पोरांना बाराखडी शिकवायला सुरुवात केली. विषय समजून घ्या नीट. यांनी घेतला क कपाचा क. यांची मुलं म्हणायला लागले क कपाचा क. चुकीचा का बरोबर? बोलत चला. चुकीचा का बरोबर? बरोबर. आता ते बाबा चोपडायचे, त्यांनी घेतलं कर्वत. त्यांनी शिकवला क कर्वतीचा क. चुकीचा का बरोबर? बरोबर. याचा क कपाचा, त्यांचा क. या बाबांनी घेतला नाशिक मध्ये क कमळाचा क. यांचे विद्यार्थी बोलतात क कमळाचा क. चुकीचा का बरोबर? बरोबर. माझे विद्यार्थी म्हणतात क कपाटाचा क. चुकीचा का बरोबर? सगळ्यांचं बरोबर. सगळे विद्यार्थी बरोबर बाराखडी शिकतायत. हे उत्तर तुम्हाला मान्य आहे का?
मान्य आहे. योगायोग असा झाला बाबा, आपल्या मोठ्या मुख्याध्यापकांनी सगळ्यांना सांगितलं दादा पोरं घेऊन या, नाशिकला मीटिंग आहे. आपण सगळ्यांनी दादा पोरं आणले, सगळे पहिलीचे असल्यामुळे सगळे विद्यार्थी एका वर्गात बसवले. आपण सगळे 4 शिक्षक मीटिंग गेलो. बाबा बघ इकडे बघा, माझ्याकडे बघा. विषय असा झाला, आपण 14 शिक्षक एका मीटिंगला गेलो. आपण सांगितलं पहिलीचे मुलं सगळे तुम्ही बाराखडीचं वाचन करा. आता मुलं बाराखडी वाचायला लागले. यांचे मुलं म्हणतात काय क क पाचा क, त्यांचे म्हणतात नाही रे क कपाचा राहत नाही, क कशाचा राहतो करवतीचा राहतो. तू यांचे म्हणतात नाही रे क कपाचा बी राहत नाही, क करवतीचा पण राहत नाही, क कमळाचा राहतो. माझे पोरं म्हणतात तिघे चुकीचे, क कपाटाचा राहतो. मुळात क कशाचा राहतो. मग हे बाबा आले म्हणे हे पोरांनो चित्राचं नाव म्हणू नका, नुसतं अक्षराचं नाव वाचा. मग तेव्हा यांची बी म्हणे क, त्यांचे बी म्हणे क, यांचे बी म्हणे क, आणि माझे म्हणे बी क. विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत संपला, सिद्धांत सांगतो. आता आपल्याला ज्या वेळेला हिंदू धर्म संस्कृतीने, भारतीय संस्कृतीने ऋषी मुनींनी देव ही संकल्पना सांगितली, त्या वेळेस आपल्या समोर अवतार ठेवले. भागवतामध्ये 24 ठेवले, असे 10 अवतार ठेवले आणि सांगितलं बाबा हा धनुष्य बाणवाला हा राम आहे बरं, हा देव आहे. याच्याकडे गद्दा आहे, ह्याच्याकडे हा कोण आहे हनुमंतराय बरं, हा बी देव आहे, हा बी देव आहे. हा सगळे देव सांगितले. मग नेमकं आपलं काय चुकलं. आपलं सगळं बरोबर आहे, पण आपण ज्याला जे जे कल्पना आवडली त्या कल्पनेमध्ये येतो नवरामला, आणि हेच बरोबर, हेच बरोबर, हेच बरोबर, हेच बरोबर, हेच बरोबर. मग आपल्याला अशा साधूची गरज होती, अरे सगळेच बरोबर, चित्रामध्ये अटकू नका. मग काय बरोबर आहे. जनी म्हणे आत्मा एक, जनी म्हणे तो सांगायला पाहिजे जनी म्हणे आत्मा एक. चित्रामध्ये अटकू नका महाराज. जे नाम आहे ते नाम एका भगवंताचं आहे. त्याचे अनंत रूपे आपण नेहमी म्हणतो, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्हणतो ना आपण. पण जेव्हा वागण्याची वेळ आहे त्यांना तेव्हा आपण बी वाटे पाडून घेतो. आमचं वेगळे, यांचं वेगळे, त्यांचं वेगळे वाटे पाडतो ना आपण. आणि म्हणतो काय रात्रंदिवस सगळं एक आहे, सगळं एक आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम. आपण सगळं म्हणतो महाराज, पण वागताना का आपल्यामध्ये भेद निर्माण होतो याचा शोध घेणे गरजेचं आहे. वागताना भेद निर्माण व्हायला नको ना. जर इथून तिथून सगळं एक आहे, इथून तिथून सगळं एक आहे. पद्धती बदल असतील, कर्मकांडामध्ये बदल असेल, पण देव एक आहे. आणि हा एक देव जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याला साठवता येत. मग कौतुक ठीक आहे, आम्हाला कळलं की देव आम्हाला साठवायचा आहे. पण दुसरा प्रश्न असा आम्हाला येतो, जे साठवायचं ना ते छोटं असावं लागतं, आणि ज्याच्यात साठवायचं ते मोठं असावं लागतं.
समजला का विषय? जी वस्तू साठवायची आहे ती छोटी असावी लागते आणि ज्या त्यात साठवायची ती त्या वस्तूपेक्षा मोठी असावी लागते. पण नेमकं इथं काय आहे? जो भगवंत हा विश्वव्यापक कमळापती किती आहे आणि तो किती व्यापक आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदागरी. अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांड हरी हा बाळक नंदागरी हरी हा नंदागरी हरी हा बाळक नंदागरी. अनंत ब्रह्मांडे उदरी, त्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत असा हा बालक आहे. तो केवढा मोठा आहे? एवढा मोठा आहे. आपण केवढे आहेत? या अनंत ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडामध्ये एक पृथ्वी आणि त्या पृथ्वीमध्ये एक छोटासा देश आणि त्या देशामध्ये भारत आणि त्या भारतामध्ये महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये नाशिक, नाशिकमध्ये श्रमिकनगर आणि मग याच्या याच्यामध्ये मंदिर किंवा आपलं एखाद्याचं घर इथं. एवढी आपली प्रॉपर्टी म्हणजे एक बिंदू ना, एक बिंदू एवढी प्रॉपर्टी आपली. अणू एवढी आपली प्रॉपर्टी तरी आपण कुठे मातत नाही. आणि मग आपलं हृदय केवढं अजून मग हे आपलं अस्तित्व असल्यावर आपलं हृदय केवढं? प्रत्येकाच्या मुठी एवढं प्रत्येकाचं हृदय असतं. मेडिकल सायन्स म्हणतं प्रत्येकाने मुठ आवडावी इथं ठेवावी तेवढं आपलं हृदय असतं. तेवढं आपलं हृदय आणि एवढ्याशा हृदयामध्ये एवढा हरी कस काय साठवायचा? जन शंभो श्रीराम एवढा प्रभू भावे आणि त्याने संपुष्टी राहावी. छोट सुद्धा आमच्या शाळेतलं प्रत्येक शिकलेला आहे. 10वी-12वीच्या पुस्तकामध्ये भूगोलच्या पुस्तकामध्ये नकाशे असतात का? नकाशे. वास्तविक भारत केवढा आणि पुस्तकात केवढा? मग एवढा मोठा भारत पुस्तकात आला कस काय आला भारत? प्रमाण एवढा मोठा नकाशा, एवढा मोठा भारताचा नकाशा पुस्तकात आला स्केलने. याचं प्रमाण असतं इतक्या किलोमीटरला एवढे सेंटीमीटर, एवढे मिलीमीटर अशा प्रमाणबद्धतेनुसार ते नकाशे छोटे केले जातात. आपण एवढा मोठा 7 फुटाचा माणूस एवढ्या पासपोर्ट मध्ये येऊन जातो. किती? 1 इंच 1.5 इंचचा पासपोर्ट तेवढा मध्ये येऊन जातो. जसा तसा येतो की नाही, त्याला काही प्रमाण. तसा हा माझा विश्वव्यापक हरी प्रमाणाने भावाने, प्रमाण म्हणजे काय? भावाने एवढा प्रभू भावे आणि भावाने साठवता येतो बरं का. हो ना, तुकोबर आहे म्हणता हा भाव तुमचा जागृत झाला पाहिजे. इथं आपल्याला भावच कळत नाही. नेमका इथला भाव आपल्याला कळत नाही. इथून बाहेर गेले का सगळे भाव माहिती आहेत आपल्याला, पण नेमका इथला भाव कळत नाही. परमार्थामधला भाव आपल्याला कळत नाही. आणि जोपर्यंत भाव कळत नाही तोपर्यंत आपली भक्ती फळाला येत नाही. आबांची भक्ती फळाला का आली? आबांचा भाव शुद्ध होता. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला. आणि आबा गेल्यानंतर आबांचं हे जे कार्य चालू राहिलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं आजच्या पूर्ण कार्यक्रमावरून. वाटते की नाही? आणि आबा त्यांची सोय करून गेलेत असं मला वाटतं. आबा त्यांची सोय करून आमच्या वैष्णवीताईंच्या माध्यमातून, आमचे गुरुवर प्रशांत बाबांच्या माध्यमातून आबा त्यांचं काम करून गेले. आबा सांगून गेले कोणाला काय करायचं.
की माझ्यानंतर हा मुलगा सांभाळेल. पुढे सांगितलं कोण होतं असे प्रश्न विचारू नका. पुढे सांगितलं जामनेरला सांगितलं, भागवतात सांगितलं. भागवतामध्ये सांगितलं की प्रशांत मी आता जाणार, माझ्यानंतर हे कार्य तुला सांभाळायचे. वैष्णवीची तुझी बहीण आहे, त्या बहिणीला तुला मदत करायची आहे. हे कार्य चालू ठेवायचं आहे. सगळ्याच जबाबदाऱ्या निश्चित झालेल्या आहेत. फक्त तुमच्या साथीची गरज आहे. आबा कुठपर्यंत जिवंत आहेत? जोपर्यंत आबांचं कार्य जिवंत आहे तोपर्यंत. आपण कुठपर्यंत राहतो? आपण गेल्यानंतर काही वर्ष आपला फोटो राहतो, अजून काही वर्ष फोटो पण काढून ठेवतात, फक्त खिळा असतो. अजून काही वर्ष भिंत बी पडून जाते, भिंत बदलून जाते, खिळा बी राहत नाही, आपण बी राहत नाही, काहीच राहत नाही, विषय राहत नाही. पण साधू संत 700 वर्ष झाले, 500 वर्ष झाले, त्यांचं कार्य अविरत चालू आहे. त्यांच्या नावाचा जयघोष चालू आहे. नवे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझी ज्ञानोबा तुकोबा आहे. चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत, आणि चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत श्री बाबा रामदेव बाबा आहेत, आणि चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझे बाबा सुद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय चालू आहे भावाने देव आकळता येतो. करतही आवडे तैसा हरी, भाव पडे आकडे एरवी नाकडे, करतही आवडे तैसा हरी. भावाने देव आकळता येतो. पण नेमकं भाव नसेल तर देव आपल्याला जवळ येतात नाही. देवाला साठवायचं दूरच राहिलं. आणि ज्याला हे सगळं जमलं त्यांची सरली येर झालं. हे तुकोबा आहे अभंगाचे. ज्यांनी हृदयामध्ये हरी साठवला त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार. दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कीर्तन संपण्याची वेळ झालेली आहे. 11 वाजले. आपल्याला वेळ नाही कळत, पण तरी फास्ट आपण अभंग पूर्ण करावं. तत्पूर्वी सर्वांना मी विनंती करेन, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आता भजन होईल. सगळ्यांनी ताठ बसायचं, मांडी घालून बसायचं. ज्याला हात असतील त्यांनीच टाळ्या वाजवा, ज्याला तोंड असेल त्यांनी मुखाने देवाचं नामस्मरण करा. विठोबा Kumar
ते पण सांगून जातो. माझं वैयक्तिक असं मत आहे बाबा की तिथे उभे असणारे नारद महर्षी असतात आणि इथला महाराज तो किती मोठा असला, लाख लाख दीड दीड लाख घेणारा बी असला तरी त्याच्यापेक्षा नारद महर्षी मोठे असतात मानाने. म्हणून महाराजांच्या गळ्यातला उष्टा हार मी स्वतः हे पाळतो, मी नारद महर्षींच्या गळ्यात देत नाही. मी सांगताना एक सांगतो की स्पेशल हार आला तो नारद महर्षींच्या गळ्यात घातला. माझ्या गळ्यात घातलेला हार मी नारदांच्या गळ्यात देत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण परमार्थ करायचा ना डोळस करायचा. आपण वेल एज्युकेटेड संस्था सुद्धा ना मग थोडंफार डोळस परमार्थ झाला पाहिजे, जसं अंधारून करून करून चालणार नाही. हो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्यांच्या हृदयामध्ये हरी साठवला, ज्यांनी हृदयामध्ये हरी साठवला, का साठवला? चिंतनाने साठला. ते पुढे जाणार आहे आपण, वेळ फार कमी आहे. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतनाने चिंतना, ज्याच्या चित्ताला चिंतनाची सवय लागली त्याच्या हृदयात हरी साठतो. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला आणि मग उन्मनीच्या सुखा. ज्या चित्ताला चिंतनाची सवय लागली तर हा अंतर्बाह्य असणारा हरी. हो, नारोबरा सुद्धा म्हणतात अर्जुना मी नसे ऐसा करून ठावसे, पर प्राणी याचे दैव कैसे न ओळखते मात्र. मी नाही अशी जागा नाही, मी नाही अशी जागा नाही, पण यांच्या दैवात नाही. हो, यांच्या हृदयात पण आहे मी, पण मी ते मला ओळखत नाही. आणि जे ओळखत नाही ना ते तरी तुकोबर ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात जीव जंतूपेक्षा ते कसं म्हणतात ज्ञानोबा, ते जीव जंतूशी केली आहे. म्हणजे ज्याला देव हृदयात आहे हे कळत नाही ते कोण आहे? जीव जंतू असं मी म्हणत नाही. कोण म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात. माऊली म्हणतात की ते जीवजंतू म्हणजे ज्याला भगवंत कळत नाही ते जीवजंतूपेक्षाही त्यांची स्थिती वाईट आहे. वाईट आहे. आपण वाईट आहेत का? म्हणजे आपल्याला देव कळलाच पाहिजे, आपल्याला देव कळाला पाहिजे. ज्याला देव कळाला त्याच्या हृदयात देव येऊन राहिला, आणि ज्याच्या हृदयात देव न राहिला त्याची सरली एरझार. आबांची या ठिकाणी एरझार संपली. झाला सफळ व्यापार. या ठिकाणी जे व्यापाराला आले, आपण सगळे व्यापाराला आले. 2 दिवसांचा करुणी बाजार, जाण जरूर रे बाबा जाण जरूर. हा, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. फार काय शिकवावं. जो बघा ज्याने 50 लाख टाकले आणि वर्षाच्या काढाव त्याच्यावर 1.5 कोटी कर्ज झालं, तो व्यापार फायद्याचा झाला का? म्हणजे मुद्दल तर निघाला नाही, 1.5 कोटी खर्च करून बसला बँकांचं, तो व्यापार फायद्याचा नाही. तसं या जन्माला मध्ये येऊन, माणसाच्या जन्माला येऊन आपण काय फायदा केला पाहिजे? आणि हा फायदा हाच आहे की जीवाला शिवाकडे जायचंय, जीवाला शिव व्हायचंय. हा प्रवास आहे. हा प्रवास संतांच्या संगतीने करायचा आहे. गती तुमच्या मनाची वापरा, गती तुमच्या मनाची वापरा. कोणी फास्ट जातं, कोणी हळू जातं, पण संतांच्या संगतीनेच जा. तर हा व्यापार तुमचा सफल आहे. संतांच्या संगतीत मनोमार्गी गती, आकळावा श्रीपती येणे पडते. त्या मार्गाने जा. त्या मार्गाने गेले तर तुम्हाला तुमचा ठेपा तो निश्चित आहे. त्या ठेप्यापर्यंत प्रत्येकाला पोहोचायचं आहे. आणि तो जो पोहोचला त्यांची सरली एरझार. मग का बाबा त्यांची एरझार संपली, मग त्यांना काही दुःख नाही का? आपण तर म्हणतो की आम्हाला असं दुःख होतं, त्यांना फार दुःख होतं. आज दिवस आपण फार अनुभव ऐकलेत, मग एवढं दुःख त्यांना होतं. हे सगळं दुःख आपल्याला पण आहे. म्हणजे दुःख कोणाला आहे? जीवाला आहे. सगळ्यांना माहित आहे.
की आबा इथंच आहेत, आत्मा नश्वर नाहीये, आत्मा नित्य आहे. शरीर जातं, शरीर येतं, आत्मा आहे तसं आहे. तरी आपण इथं सगळे जणांच्या डोळ्यात अश्रू होते. का होते हो अश्रू? सगळं ज्ञान आहे ना आपल्याला, तरी अश्रू का दे बाबा? कारण त्या देहाविषयी असणारी आपली आसक्ती. बाबांचा जरी आत्मारूपी बाबा इथं असले तरी आपल्या सोबत आत्मा बोलत नाही, आपल्या सोबत बोलत होतं बाबांचं शरीर. जो आत्मा ते शरीर घेऊन आला त्या शरीराविषयी आपल्याला आसक्ती होती, म्हणून आपल्या भावना दाटून येतात, म्हणून त्या शरीराकडून झालेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आठवतात, त्या शरीराकडून स्पर्श झालेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला बघताना रडायला येतं, त्या शरीराकडून त्या शरीराच्या मुखातून झालेले बोलणं आपल्याला आठवतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवते. पण हे जरी कितीही सत्य असलं की आत्मा रूपाने बाबा असले तरी त्या शरीराच्या रूपाने बाबा जे कार्य करून गेले, जे वर्तन करून गेले, ते वर्तन आपल्याला सतत लक्षात ठेवायचं आहे, ते वर्तन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण तुकोबाराय म्हणतात त्यांना दुःख होतं, पण काय होतं माहिती का? बाबा बोलले ना, कोणतरी बोललं अनुभवामध्ये, शेवटी बाबा म्हणाले की दुःख माझ्या शरीराला आहे, मला नाही. मला ना बाबा बोलले दुःख माझ्या शरीराला आहे. बाबांना पक्क माहित होतं हरी आला हातात मग कैची भय चिंता. मरताना बाबांच्या मला याच्यावर भय नव्हतं. आपण सगळ्यांवर, आपल्याला पण नाही. माझा भाऊ बोलला की मला जरी आता मरण आलं ना, मला पण मरणाची भीती वाटत नाही. बाबांना तर नव्हतीच, मला पण वाटत नाही. याच्या कारणे हरी आला हातात मग कैसे. आपण जरी म्हणतो मला कशाची भीती वाटत नाही, पण मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. हो, आणि त्या मरणाच्या भीतीचं पासून जर वाचवायचं असेल ना तर एकच आहे. 7 दिवसामध्ये भागवत सांगितलं, 7 दिवसामध्ये आपलं मरण आहे. पण मरायचं कसं हे सांगितलं, म्हणजेच हे सांगितलं तू मरणार नाही, तुझं शरीर जाणार आहे. मरण माझे मरुनी गेले मजला केले अमर, हे ज्ञान झालं. आणि हे ज्ञान हे ज्या ज्याला झालं, मग तू म्हणतो की हरी आला हाता मग कैशी भय चिंता. आणि मग तुकोबाराय म्हणतात एकदा का, मग का हो तुकोबाराय? जे शरीर आहे, जे कर्म शरीर आहे, या कर्मानुसार त्याला चांगले वाईट फळ मिळणार आहेत. ते कर्मानुसार मिळणार, त्याच्या त्या शरीर कर्मानुसार. हो, मग तुम्ही म्हणतात त्यांचे येरदार संपली, पण इकडे असं म्हणतात की जन्म घेणे वासनेच्या लांगे, वासनेच्या संगे, किंवा केले कर्मा त्याचे भोग आले. मग त्या शरीराकडून आतापर्यंत 9 दिवसापर्यंत जे कर्म झालं, मग ते त्यांच्या भोगाला त्यांना परत यावं लागणार नाही का? पण तुकोबाराय म्हणतात अजिबात नाही. कारण ज्यांनी हृदयामध्ये हरी साठवला तो हरी त्यांचं कर्म सुद्धा राहू देत नाही. अभंगाचं शेवटचे चरण तुका माने हरी
तुकामध्ये हरी काही उरून येणे हरी. अगर काही त्या देहाचं कर्म असेल, त्या कर्माच्या निमित्ताने मला पुढचा जन्म घ्यावा लागत असेल, पण हृदयामध्ये हरी असेल, साठवलेला असेल, तर तो हरी आपलं कर्म सुद्धा शिल्लक ठेवत नाही. जसं आयुर्वेदिक औषध आपल्या शरीराचा रोग बरा करून स्वतः सुद्धा नष्ट होऊन जातं, त्याचा साईड इफेक्ट होत नाही. तसं हरी आपले सगळे कर्म सुद्धा नष्ट करतात आणि तुम्हाला त्यांच्या स्वरूपामध्ये विलीन करतात. म्हणून भगवंत आपले महानुभाव पाटील आज त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये विलीन झाले. आता पुन्हा नाही येणे जाणे सहज कोणतरी बोला. आता पुन्हा त्यांचे येणार नाहीत, जाणार नाहीत. जर कोणाला वाटत असेल की बाबांनी पुन्हा यावं, तरी ते शक्य नाही. कारण बाबांच्या हृदयामध्ये हरी होता आणि बाबा भगवंताच्या चरणी लीन झाले. बाबांना आता पुन्हा जन्म मरण नाही, हे थोडंच सत्य आहे. ज्ञानेश्वर माऊली साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरणी धार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली झार झाला सफल व्यापार. तुकामध्ये हरी काही उरू नेदी उरी, त्यांची सरली झार झाला सफल व्यापार. हो, महाराजांची झार सफल झाली. आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श ठेवून बघा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोधतात. मोठ्यांचे थोड्या मोठ्यांचे चरित्र अभ्यासून आपण त्यांच्यासारखं व्हावं लागतं. आणि त्यांच्यासारखं होणं म्हणजे काय, आपणही सगळ्यांनी आपली एरजार कशी संपेल या दृष्टीने प्रयत्न गरजेचा आहे. गेल्या 2 तासापासून 10-15 मिनिटं वेळ जास्त झाला. महाराज मंडळीची सगळ्यांची माफी मागतो. कारण कसं आहे, आम्ही संस्थेतले महाराज नाहीत, आम्ही घड्याळाकडे बघत नाही महाराज. आमचं सुरू झालं